नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर बघा, तुम्हाला आतापर्यंत 5 हप्ते देण्यात आलेले आहेत। तर जुलै ते नोव्हेंबरपर्यंत 5 महिन्यांचे 7,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहे। मात्र आचारसंहिता असल्याने डिसेंबर महिन्याचे पैसे आता निवडणुकीनंतर देण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं। तर आता निकालानंतर आचारसंहिता संपली आहे, सर्व झालेलं आहे। तर लाडक्या बहिणींना आता 6वा हप्ता आणि तुमचे 21 रुपये कधी जमा होणार आहेत, तर ती चिंता लागलेली आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा पुढे आता। तर बघा, लाडक्या बहिणींना मिळाले, मात्र आचारसंहिता असल्याने डिसेंबर महिन्याचे पैसे आता निवडणुकीनंतर देण्याचे ठरवलेले होते। तर बघा, आता निकालानंतर आचारसंहिता पण संपलेली आहे। तर लाडक्या बहिणींसाठी 1,500 रुपये मिळणार की 2,100 रुपये मिळणार, तर याकडे सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे की लाडक्या बहिणींना आता किती पैसे मिळणार आहेत बघा। त्यामुळे तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने यापूर्वी 35,000 कोटीचा जो निधी होता तो तरतूद केली होती बघा। 35,000 कोटी रुपयाची तरतूद केली होती। या तरतुदीत लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये दिले जात असे, परंतु आता महिन्याला 21 रुपये देण्यासाठी ही तरतूद वाढवावी लागणार आहे। त्यासाठी आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हालचाली सुरुवात होणार आहेत। तसेच ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी करावे लागणार आहे। तर नवीन सरकारच्या स्थापनेनंतर जो तुमचा पहिला हप्ता असणार आहे लाडक्या बहिणींसाठी, तर तो विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालेले आहे। 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पूर्ण झाली आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले। आता महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे बघा। तर यात सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार, मात्र महिलांच्या बँक खात्यात 6व्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते जमा होतील अशी माहिती समोर आलेली आहे। तर 6वा हप्ता म्हणजे तुमचे 21 रुपये तुम्हाला आज रोजी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा। त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका किंवा ताण घेऊ नका की आम्हाला पैसे येणार आहे की येणार नाही आहेत। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। त्यामुळे सर्व ताईंना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओला थोडा पण तुम्ही अनस्किप करू नका, अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा। बघू शकता इथं तर 500 की 5,000 रुपये, तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी या योजनेची मतदानरूपी महायुतीला योग्य परतफेड करत पुन्हा सत्यात आणण्यात निर्णायक भूमिका बजावलेली आहे। तर महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार आता लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम म्हणजे 600 रुपये आहेत बघा। तर अगोदर 1,500 होते, ठीक आहे, तर त्यात आता 600 वाढ करण्यात आलेली आहे। 1,500 आणि 600 तुमचे 21 रुपये झाले बघा। आणि अर्थात आता 2,000 रुपये 100 म्हणजे अशी रक्कम तुम्हाला मात्र निकालानंतर या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला खात्यामध्ये जमा होत आहे बघा। तर अशा पद्धतीने आता निकाल लागलेला आहे, सर्व झालेलं आहे। सरकार स्थापन झाल्यानंतर महायुतीला स्पष्ट बहुमत आलेलं आहे। तसेच बघा, शिंदे साहेब जे दरेगावात जाऊन बसलेले आहेत, तर ते तिथून जो निर्णय घेतात तो निर्णय सर्वांसाठी निर्णायक असतो। त्यामुळे अशी आता न्यूज समोर येत आहे बघा लाडक्या बहिणींसाठी। बघा, लाडक्या बहिणींना आता लवकरच ही जी योजना आहे ही योजना बंद होणार नाही। तर बघा, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, तर अशा प्रकारचे मुख्यमंत्री साहेब आहेत, तर त्यांनी हे जी योजना आहे तर या योजनेसाठी त्यांनी वेगवेगळे लाडक्या बहिणींना बघा त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी योजना आहे या योजनेमध्ये आता नियम बदल होणार आहेत बघा। म्हणजे नियम अगोदरच लावलेले होते, परंतु त्यात अजून थोडे आता कठोर होणार आहेत नियम। तर बघा, जे सरकारी नोकरदार आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, ठीक आहे, सरकारी नोकरदारला। तसेच या योजनेमध्ये ज्या महिला पात्र असणार आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। बाकी जे अपात्र ठरलेले आहेत तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच ज्यांनी आधार कार्डचा वापर बघा, आधार कार्डचा वापर बोगस प्रकारे केलेला आहे, बोगस करून पैसे मिळवलेले आहेत, तर अशांवर पण कारवाई होणार आहे। आणि तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणींसाठी अजून एक नवीन अपडेट समोर येत आहे बघा, की ज्यांनी रेशन कार्डमध्ये सुद्धा काही लफडे केलेले आहेत, रेशन कार्डमध्ये सुद्धा त्यांनी काही लफडे केलेले आहेत, त्यांनासुद्धा हे पैसे मिळणार नाहीत। तसेच बघा, जे गॅस सिलेंडरचे पैसे ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत। आणि लाडक्या बहिणींसाठी बघा, हे सरकार जे आहे ते 230+ जागांवर प्लस होऊन गेलेलं आहे। त्यामुळे महायुतीत
लाडक्या बहिणींचं मोठ्या प्रमाणावर मतमोजणीमध्ये योगदान ठरलेलं आहे असे पण मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी पण सांगितलं होतं आणि देवेंद्र फडणवीस साहेब जे त्यांनी पण सांगितलेलं होतं. तर बघा अजित पवार जे आहेत ते आता लाडक्या बहिणीसाठी सांगत आहे की आम्ही 21 रुपये त्यांना खात्यामध्ये हे जमा करणार आहोत. वेगवेगळे सरकार वेगवेगळे बहुमत स्पष्ट करत आहेत. त्यामुळे बघू शकता तुम्ही की हे जे महायुती सरकार आहे हे सर्वांसाठी आम्ही लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केलेली आहे आणि थोडे नियमांमध्ये थोडे बदल होणार आहेत. जर या नियमांमध्ये तुम्ही बसलात तर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्ती शेती आहे अशांना हे पैसे मिळणार नाहीत बघा. तर आता मोठे जे सरकार आहे ते बहुमताने आल्यानंतर लाडक्या बहिणींसाठी आता मोठी खुशखबर आहे आणि थोडे चिंतेत पण पडलेले आहेत लाडक्या बहिणी की आम्ही या योजनेपासून अपात्र होणार का, हे पण त्यांना चिंता लागलेली आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे ताण घेऊ नका किंवा टेन्शन घेऊ नका. जे सरकारचे नियम आहेत त्यामध्ये तुम्ही बसणार आहेत, तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. किंवा संजय गांधी निराधार योजना बघा, संजय गांधी निराधार योजना या योजनेचा लाभ पण घेत आहेत आणि लाडक्या बहिणींचा योजनेचा पण लाभ घेत आहेत. अशा त्या दोन्ही योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांना हे पैसे मिळणार नाहीत बघा. हे पण लक्षात ठेवा ताईंनो, लक्षात ठेवा. कारण संजय निराधार गांधी योजना त्याचा पण तुम्ही लाभ घेत आहेत आणि लाडक्या बहिणींचा पण लाभ घेत आहेत, म्हणजे दोन दोन तुम्ही लाभ घेत आहेत. तर अशा प्रकारे या बहिणींचं डायरेक्ट पैसे येणं बंद होणार आहे बघा. ज्यांनी DBT केली नसेल त्यांनी बँकेत जाऊन आजच DBT करून घ्या. DBT म्हणजे डेबिट ट्रान्सफर पैसे तुमचे जे सरकारी पैसे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहेत. आता कोणी कोणी 2-2 पगारी त्यांना चालू आहेत, हे पण ते पण. तर त्यांना असे जे बोगस कामं केलेले आहेत, जे बोगस कामं करून खोटी माहिती देऊन सरकारचे कागदपत्रांमध्ये त्रुटी आणून सरकारकडून पैसे जमा करत आहेत, तर अशा महिलांना हे पैसे मिळणार नाहीत हे लक्षात ठेवा. कारण बघू शकता की शासनाने आता नवनवीन नियम त्यांच्यासाठी कागदपत्रांची जी पडताळणी आहे ती सुरू केलेली आहे आणि कठोर नियम केलेले आहेत की लाडक्या बहिणींना आता हे पैसे आम्ही देणार नाहीत. फक्त ज्या बहिणी पात्र असणार आहेत लाडकी बहीण योजनेसाठी तर त्यांनाच आम्ही हे पैसे देणार आहोत. अन्यथा बाकी महिलांनी ज्यांनी बोगसगिरी करून पैसे मिळवले आहे, आधार कार्डचा बोगस वापर केलेला आहे, बहुतेक ठिकाणी फेरफार केलेली आहे की 5-5, 10-10 फॉर्म भरून लाडक्या बहिणींचे पैसे 50,000, 70,000 असे पैसे त्यांनी खाल्लेले आहेत. तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत असे पण त्यांनी सांगितलेले की आमच्याकडे सर्व प्रूफ आहेत. कोणी कोणी काय काय गफले केलेले आहे असे पण त्यांनी सांगितलेले आहे बघा. त्यामुळे ज्यांनी बोगसगिरी काम करून पैसे कमवले त्यांना तर भीतीच आहे, परंतु ज्यांनी नियमामध्ये राहून काम केलं त्यांना भीतीचं काही काम नाही. कारण आता ज्यांनी रिकामे काम केलेले आहेत तर त्यांना अर्ज पडताळणीमध्ये सापडणारच आहेत आणि त्यांच्यावर कारवाई पण होणार आहे आणि त्यांच्याकडून पैसे पण घेतले जाणार आहेत. हे दोन्ही कामं होणार आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका. तुम्ही जर नियमात बसले असाल तर तुमच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई होणार नाही. आणि ज्यांनी नियमांचं उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने पैसे कमवलेले आहेत, लाडक्या बहिणींचे आधार कार्डमध्ये फेरफार करून कागदपत्रांची छेडछाड करून, तर त्यांना हे 100% त्यांच्याकडून हे पैसे घेतले जाणार आहेत आणि त्यांना सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याबद्दल त्यांना त्या गोष्टीची शिक्षा पण त्यांना भेटणार आहे बघा. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि व्हिडिओमध्ये अतिशय दमदार आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात. त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.